श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. शुक्रवार, माता लक्ष्मी, संतोषी माता स्वामींचा वार. आरोग्यासाठी शुक्रवार खूप पवित्र आहे, कारण शुक्र ग्रह शरीरातील साखर, हार्मोन्स, किडनीत गुप्त रोग सांभाळतो. शुक्रवारी आरोग्यासाठी 7 आध्यात्मिक तोडगे. संतोषी मातेचं व्रत, आरोग्याचं राजमार्ग. काय करायचं? 16 शुक्रवार गूळ चण्याचा प्रसाद, खटाई खायची नाही. संध्याकाळी संतोषी मातेची कहाणी वाचायची. फायदा: पोटाचे विकार, डायबिटीज, BP कंट्रोलमध्ये येतो. स्त्रियांच्या आजारावर खास गुणकारी स्वामींना दूध साखरेचा नैवेद्य. काय करायचं? शुक्रवारी सकाळी स्वामींच्या फोटोसमोर 1 वाटी दूध, खडी साखर ठेवा. श्री स्वामी समर्थ 108 वेळा जप करून ते दूध घरातल्या आजारी माणसाला पाजा. फायदा: शुक्र ग्रह शांत होतो. किडनी, लघवीचे त्रास, थकवा कमी होते. देवीला पांढरी फुले, अत्तर. महालक्ष्मी, अन्नपूर्णा देवीला पांढरी फुले, गुलाब, अत्तर, तांदळाची खीर अर्पण करा. फायदा: शुक्र बळकट होतो. त्वचेचे रोग, हार्मोन्स बॅलन्स, डोळ्याचे तेज वाढतं. गाईला चपाती, गूळ. शुक्रवारी गाईला गूळ घातलेली 1 चपाती खाऊ घाला. श्री सुरभी नम म्हणा. फायदा: पितृदोष, आरोग्यदोष जातो. घरात आजारपण येत नाही. श्री स्वामी समर्थ चरित्र, गुरुचरित्र अध्याय 21. काय करायचं? शुक्रवारी 21वा अध्याय वाचा. स्वामींनी बाळप्पाची किडनी बरी केली होती. फायदा: असध्य आजारांवर स्वामींची कृपा होते. ऑपरेशन टाळतात. पांढरे वस्त्र दान. काय करायचं? शुक्रवारी गरीब स्त्रीला पांढरी साडी, ओढणी दान करा. फायदा: शुक्रचा कोप जातो. दीर्घायुष्य, निरोगी काया मिळते. दिगंबरा मंत्र, साखर, पाणी. काय करायचं? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 11 वेळा म्हणून साखर घातलेलं पाणी आजारी व्यक्तीला पाजा. फायदा: ताप, अशक्तपणा, साखरेचे आजार कमी होतात. सर्वात महत्त्वाचं एवढंच करा: सकाळी 9 वाजता 11 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणून तांब्याभर पाणी प्या. सकाळी घरातल्यांना तेच पाणी तीर्थ म्हणून द्या. पत्रिकेतील दोष, कालसर्प, शुक्र बिघडला, सगळं स्वामी बघून घेतील. आरोग्य, धनसंपदा. स्वामींच्या नामात सर्व रोगांची दवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.